देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिझेल आणि पेट्रोल बचत करा या आव्हानानंतर डिझेल आणि पेट्रोलचे दर सलग 4 वेळा वाढलेले पाहायला मिळत आहे. आपण जर पाहिलं या वाढीचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला देखील बसलेला आहे. त्याचप्रमाणे भाजी असेल, भाजीपाला असेल आणि वाहतूक असेल यांना देखील बसलेला आहे. टोमॅटो जर आपण पाहिले तर 60 ते 80 रुपये दर झालेला आहे. मिरची त्याचप्रमाणे वांगे असतील यांचेसुद्धा दर कडालेले आहेत. आणि लिंबू देखील आपण पाहिलं तर लिंबूचं 5 रुपयाचे आता 10 रुपये किंमत झालेली पाहायला मिळत आहे. आपल्यासोबत आहेत महाडमधील भाजी व्यावसायिक आहेत, त्यांच्याजवळ आपण बोलणार आहोत. सर काय सांगा मला भाजीचा रेट काय होतं? पहिली वांगी 40 रुपये किलो होती, आता 80 रुपये किलो वांगी आलेत. टमाटो पहिले 20 रुपये किलो होते, आता 60 ते 80 रुपये आलेत. 5चा लिंबू 10 रुपये आलेला आहे. 40ची कोबी 80 रुपये आलेली आहे. 80चा मटार 160 रुपये किलो आला. हा तो शेकटाची शेंग 80 रुपये किलो होती, 160 रुपये किलो आली गेली. फुलवर 60 रुपये किलो, आता 100 रुपये किलो आला. पण मला सांगा ह्या दरवाढीचा फटका कशामुळे झालेला आहे आणि दर का वाढलेले आहेत? पहिले पेट्रोलमुळे. पेट्रोल पेट्रोल वाहतूकमुळे. पेट्रोल वाहतूकमुळे. आता पालेभाजी आहे त्यांची काय किमती वाढलेल्या आहेत? पालेभाज्या सध्या सर आम्ही आणत नाही, कारण ते इतकं महागलेल्या वस्तू आहेत. 20 रुपयाची जोडी, मेथी 50 रुपये झालेली आहे. माठ पण 40 रुपये, कांदा पण 40 रुपयाला आहे, कोथिंबीर 50 रुपयाला आहे. सामान्य माणूस काहीच खाऊ शकत नाही भाजीपाला. आता जर आपण पाहिलं तर महाडमध्ये आणखीन भाजी व्यावसायिक आहेत, आपण त्यांच्याकडनं बोलून घेऊया. आणि ह्या वाहतूक दराचा जो फटका आहे तो सर्वसामान्यांच्या व्यवसायाला देखील मिळालेला आहे. आणि त्यानंतर आपल्यासोबत आणखीन एक भाजी व्यावसायिक आहेत, त्यांच्याजवळ बोलून घेऊया. दादा सांगा मला काय आता भाजी व्यवसायावर आपल्यावर काय परिणाम झालेला आहे? आता सगळी भाजी महाग झालेली आहे. काय टोमॅटो कसे आहेत आता? टोमॅटो आता 60 रुपये किलो झाले. 60 रुपये किलो झाले. आणि आता पहिले कसे होते पहिले दर? 30 रुपये 40 रुपये होती, आता 60 रुपये झाली. आता मिरची मिरची 100 रुपये झाली. 100 रुपये झाली. 80 रुपये होती, मिरची 100 रुपये झाली. त्यामुळे आपल्यासोबत आता जे ग्राहक आहेत त्यांच्याजवळ आपण बोलणार आहोत. दादा सांगा मला आता या भाजी व्यवसायावर काय परिणाम आपल्यावर झालेला आहे? भाजीचे दर वाढलेले आहेत. वाढलेले भरपूर दर तर भरपूर वाढलेलेच आहेत. आणि आपल्या सर्वसामान्यांना काही म्हणजे परवडण्यासारखं नाहीच राहिलेलं आहे. आणि काय दरवाढीमध्ये काय झालेलं परिणाम? डिझेल वाहतूकमध्ये झालेला परिणाम? आता डिझेल हे कसं नावापुरतंच झालेलं आहे हो, पण त्याच्यामुळे आता सगळेच रेट वाढवत सुटलेत ना. 200 रुपये किलो प्रत्येक भाजी जर झाली तर काय करणार आपण? ते असे ग्राहक आपल्यासोबत जोडले गेले होते, ते सांगत होते. तर आपल्यासोबत दुसरे देखील ग्राहक आहेत, त्यांच्याजवळ पण आपण जाणून घेऊया. सांगा सर. सगळं महाग झालेलं आहे आता, त्या पेट्रोलमुळे सगळं महाग झालेलं आहे, बाकी काहीच नाही. आता सगळं होतं पद्धतशीर होतं पहिलं. हे जे ग्राहक होते त्याने सांगितलेलं आहे आपला डिझेल आणि पेट्रोलचा वाढ झाल्यामुळे आमच्या मालाला सुद्धा दर वाढलेला आहे. TV9 मराठी, दीपक दबके, महाड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.